वाटर यूज़ करें। कोकोबट्टा मिल्क शुगर ऐड करके व्हाइट चॉकलेट। सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मंगेश कांद्याचं स्वागत करतो फ्युल अँड तिकीटमध्ये. आणि आम्ही पोचलो आहे केरळला, मुन्नारमधला हा पहिला दिवस. काल आम्ही रात्री जवळपास 11:30 वाजता पोचलो हॉटेलवरती. त्याच्यानंतर फ्रेश झालो, जेवलो आणि झोपलो. आणि आत्ता सकाळी उठलो. आत्ता सकाळचे 8:15 झालेले आहेत. आता आम्ही खाली जातो आहे ब्रेकफास्ट करायला. तोपर्यंत तुम्हाला मी पूर्ण हॉटेल टूर दाखवतो, रूम टूर दाखवतो. तर आजचं प्लॅनिंग असं आहे. तर आम्ही आता जाणार आहोत फर्स्ट टी गार्डन, त्याच्यानंतर चॉकलेट फॅक्टरी आणि रोज गार्डन. हे 3-4 स्पॉट आहेत आजच्या दिवसाचे. तर ते करून आम्ही पुन्हा रिटर्न येणार आहोत. रात्री प्रॉब्लेम असा झाला की आमचा जो बसवाला होता त्याला जेव्हा मी हॉटेलचं नाव सांगितलं तर तो बोलला की 2 किलोमीटर आधी मी गाडी थांबवणार, कारण तिथे गाडी जात नाही, ती बस जात नाही. आणि ह्याच्या आधी बुक केली होती ती टेम्पो ट्रॅव्हलर केली होती, ती आरामात येते इथपर्यंत. पण ही जी मिनी बस होती ही इथपर्यंत नाही येत. आणि त्याने मग 2 किलोमीटर आधी थांबवलं, जिथे आम्ही सगळं जेवण पार्सल काल घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग एक जीप अरेंज केली. जीपच्या 2-3 फेऱ्या मारल्या, कारण लगेज, सगळी माणसं. आणि शेवटच्या ट्रिपला आम्ही सगळी मुलं होतो, 3-4. आम्ही अक्षरशः बाहेर लटकून आलो त्या जीपला. आता रस्ते पण एवढे छोटे छोटे आहेत तिमुळे त्याच्यामुळे मोठी गाडी जाणे शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे छोटी जीप केली आणि त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणून ठेवली. पण खूप छान आहे, खूप मस्त वाटतं. सकाळी उठल्याच्या नंतर इकडचं जे व्ह्यू बघितलं ना, खूप मस्त वाटतंय. पक्ष्यांचे आवाज येत आहे, बाहेर अशी हिरवळ, खूप मस्त वाटत होतं. सकाळी 6:30ला आम्ही उठलो, पण खूप फ्रेश वाटलं, कारण काल दमल्यामुळे आम्ही मस्त झोपलो रात्री. एकदम थंडी असं नाहीये, पण गारवा हवेमध्ये आहे, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतंय, कम्फर्टेबल वाटलं, खूप छान. तर आता पटकन खाली जाऊया. 8:30 वाजायला आलेले आहेत. ब्रेकफास्ट करूया. सगळे जमेपर्यंत मी तुम्हाला हॉटेलचा आणि आपल्या रूमचा टूर देतो आणि बाहेरचं सगळा व्ह्यू दाखवतो. आता आम्ही बसलो आहे त्या रूमच्या बाल्कनीमध्येच बसलो आहे आम्ही. आणि आता बाहेरचा थोडा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा सकाळीचा इथून आणि ह्या बाल्कनीमध्ये चेअर आहेत. चला पटापट जाऊया खाली. बाय बाय, चलो. तर हे आहे फ्लेमिंगो रिसॉर्ट, जिथे मुन्नारमध्ये आम्ही जिथे थांबलो ते. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा असा काहीच आहे. हिल स्टेशनवरती हिलवरती हे शेवटचं हॉटेल आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला हा असा निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसतो. असं इकडे आता क्रिसमस चालू आहे केरळमध्ये. बरेच ठिकाणी तुम्हाला हे असे चांदण्या बघायला मिळतात. इथे मोस्ट ऑफ कॅथलिक आहेत. फ्लेमिंगो रिसॉर्ट, दरवाजा आतमध्ये टाकला. सुरुवातीला इथं रिसेप्शन एरिया. त्याच्यानंतर ग्राउंडला गुड मॉर्निंग. हा एक रूम, अजून एक रूम, हा तिसरा रूम. 3 रूम आहेत इथे खाली. ग्राउंडला 3 रूम. इथे खाली जाऊया आपण.
ही बोन फायरसाठी जागा बनवलेली. आमचं प्लॅनिंग चालू आहे रात्री इथे बोन फायर करायचं. आता जाऊया फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला या साईडला एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे. 2. आमचा रूम इकडे आहे. हा इथे एक रूम आहे. मला सर्वात जास्त हा पॅसेज खूप आवडला. मस्त पॅसेज आहे. हाय, गुड मॉर्निंग. सगळे बच्चे कंपनी रेडी. नाश्ता करायचा. बाबू हे ठेवू शकतो तुझ्या बॅगेत. हे वरती टेरेस आहे का? आहे ना. हा गेट उघडला. हा एक रूम आहे. तिकडे एक रूम आहे. गेट उघडल्यावरती आहे. हा आहे, गेट ओपन आहे. वाव. हो, छोटा टेरेस आहे. हे हळूहळू या, हळू या. छोटासा टेरेस आहे. हा, आणि या टॉपवरून हा एक व्ह्यू. इथून पूर्ण 360 करून टाकूया आपण. तिकडे मस्त डोंगर आहे. डोंगरावरती छोटे छोटे हॉटेल्स आहेत. छोटे म्हणजे मोठे आहेत ते, इथून छोटे दिसत आहेत. खाली जाऊया, आमचा रूम बघूया. इथून फोटो काढा. बाबू थांबा इथेच, तिथेच थांब. हाय आमचा रूम. बेड आहे. बेडच्या बाजूला छोटा आहे. आणि आत्ता जो आपण टेरेसवर गेलेलो तो रस्ता इथून आहे. आपण टेरेसवर गेलेलो तर रस्ता इथून आहे. त्याची ही विंडो आहे. टेबल आहे, सगळं सामान आहे आमचं. इथे टी व्ही आहे. टी व्ही काय उपयोगाचा नाही आहे आणि तिथे काही लागतच नाही. हा वॉशरूम आहे. वॉशरूम मोठा आहे. आणि बाहेर चला वरती टेरेसवरती. कसं वाटतं? मस्त, खूप छान. टेरेसवर चला, अजून मस्त वाटेल. चलो चलो. काय चाललंय तुमचं? तुम्ही काय खाताय? दूध बिस्किट खातायत. व्हेरी गुड. पटापट फिनिश करा. ए तू का रडतो? हाय.
हाय. काय करते? बघा इथे सगळ्यांचा नाश्ता चाललेला आहे. आवरून झालं लास्ट सगळ्यांचा व्हिडिओ. इडली खाते भात खाते इडली खाते चुरून. ती पक्की साऊथ इंडियन बनली आहे. नाही घरी तशीच खाते. नॉर्मली आवडत नाही पण मला जेव्हा ऑफिसवर दाखवा चुरून खायची असं लागतं आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते काहीतरी माहिती आहे अशी सुकी लागते अशी ना मिक्स करून सगळं नाश्ता झाला आहे, मस्त इडली सांबार खाल्ला आहे आणि आता निघालो आहे खाली गाडीपर्यंत. गाडी काल मगाशी सांगितलं तसं 2 किलोमीटर लांब आहे ती बस. तर आम्ही आता जाणार आहोत मार्केटपर्यंत ती गाडी येऊ शकते. काल थोडा प्रॉब्लेम होता म्हणून नाही आली. तर आता आम्ही सगळे निघालो आहे, पाठीमागे आहेत माझ्या. हळूहळू चालत मार्केटपर्यंत जातो आहे आणि तिकडून मग पुढचे स्पॉट बघण्यासाठी. इकडे सगळे बंगलो मस्त आहेत, एकापेक्षा एक आहेत. पण हे होमस्टेच आहे, होमस्टेच आहे. एक भारी आयटम बनवलेला आहे, खाली जाळी लावलेली, म्हणजे जर नारळ पडले तर त्या जाळीमध्येच पडतील. इंडियन जुगाड. एक ऑटो मिळाली, सगळ्या लेडीजना त्याच्यामध्ये पाठवलं. जेवढे बसतील तेवढे आहेत, तरी बरेच अजून बाकी आहेत पाठीमागे. आणि बॅग्स वगैरे जे काही असतील ते पाठवून दिल्या, कारण 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे. तर एवढं तर चालणार नाही, लहान मुलं पण आहेत. आताच आम्ही खाली स्पाइस गार्डनमध्ये जाऊन आलो. तिकडे तुमचा व्हिडिओ अलाउड नाही आहे. जर तुम्ही व्हिडिओ काढलात तर 1000 रुपये फाईन बसणार. इथे कोणालाच व्हिडिओ काढायला दिलं नाही. फोटो वगैरे काढू शकतात, फोटो काढलेले आहेत, ते फोटोज टाकीन मी. आणि आता आम्ही स्पाइस गार्डन फिरून बाहेर आलेलो आहे. आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये जाणार आहे.
हे पाठीमागे जे आहे ते शॉप आहे जिथे जे खाली आपण स्पायसेस बघितलेले किंवा जी औषधी वनस्पती बघितली होती त्याची औषधं सगळी इथे मिळणार आहेत. आणि ही आमची छोटी काय करते? आईस्क्रीम खाते. आप जो भी चीज़ यहाँ से लेते हैं लिख के देते हैं मतलब कि अगर रीइंबर्समेंट क्या कर रही मेडिसिन है तो ये मेडिसिन में ना कोई साइड इफेक्ट्स आएगा ये लोग विद एनी अदर मेडिकेशन आपने कोई भी दवा के साथ ये यूज़ कर सकते हैं. समझा आपका ऑलरेडी कुछ ना कुछ चलता होगा बीपी डायबिटीज ये वो करके कहाँ से होगा उसका कोई भी मेडिसिन के साथ ये मेडिसिन जैसे सीधा फल तरक सीड मिलेगा. सीड को 1 वीक फर्मेंटेशन करेगा, बाद में इसको ड्राई करेगा. ड्राइंग रोस्टिंग के बाद सीड ऐसे तरक आएगा. बाद में इसको ऐसे क्रश करेगा, ये बीन ऐसे क्रश करके रोस्ट करेगा. इसको कंपनी बोलेगा 100% चॉकलेट है. बाद में ग्राइंड करके इसको पेस्ट करेगा. पेस्ट मिलने के बाद इसमें से पाउडर बटर दोनों सेपरेट करेगा. इसका ऑयल है कोको बटर कोको पाउडर मिलेगा. और सब चॉकलेट में ये दोनों यूज़ करेगा. इसका मिक्सिंग उधर है. नॉर्मल चॉकलेट में 42% पाउडर बटर रहेगा. इसके साथ मिल्क शुगर ऐड करके मिक्स करेगा. और डार्क चॉकलेट में शुगर मिल्क नहीं, शुगर फ्री है. डायबिटिक शुगर कोलेस्ट्रॉल सबके लिए अच्छे है. डार्क चॉकलेट हेल्थ के लिए ज़्यादा अच्छे है. लास्ट वन व्हाइट चॉकलेट में ओनली ये बटर यूज़ करेगा. कोको बटर मिल्क शुगर ऐड करके व्हाइट चॉकलेट. पाम ऑयल मैदा अंडा कुछ भी नहीं है, सारा प्योर वेज है. ओनली पाउडर बटर आएगा. तो आ जाओ एक साथ आओ सांभर से